तर अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनाच्या स्थळी आज सुद्धा शोधकार्य केलं जाणार आहे। नेमकी त्या संदर्भातले आणि तिथले काय अपडेट्स आहेत जाणून घेऊया। विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला। मृतांची संख्या 274 वर 220 मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले। विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही। अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी शोधकार्याला पुन्हा सुरुवात। एनडीआरएफ आणि एनएसजी कडून विमानाचे अवशेष काढण्याचं काम सुरू होणार। दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हॉस्टेलच्या छतावर सापडला। यासह विमानाचा इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटरही सापडला। तर डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची अधिकृत माहिती। विमान अपघातातील रवी ठाकोर यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा। 24 तास उलटले, अद्याप आई आणि मुलीचा शोध लागला नाही। रवी ठाकोर यांची प्रतिक्रिया, डॉक्टरांना जेवण देण्यासाठी गेलो म्हणून वाचलो। रवी ठाकोर यांनी टाहू फोडला। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ब्रिटिश उच्चायुक्तांची चर्चा। अहमदाबाद दुर्घटनेनंतर यूके भारतासोबत दुर्घटनेचा तपास करण्यासाठी यूके भारतीय तपास यंत्रणांची मदत करणार। कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका। टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याची शक्यता। बोईंगच्या सर्व विमानांची आता तपासणी होणार। अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय। अहमदाबाद विमान अपघातात केरळच्या रंजिता यांचा करुण अंत। रंजिता लंडनमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या। काही महत्त्वाच्या कामासाठी भारतात आल्या होत्या। लंडनला परतताना रंजिता यांच्यावर काळाचा घाला। अहमदाबादमधील रॉजर ख्रिश्चन आणि रचना ख्रिश्चन या नवविवाहित जोडप्याचा विमान अपघातात मृत्यू। वडिलांना परदेशवारी घडवून आणण्याचं रॉजरचं स्वप्न राहिलं अपूर्ण। घरातील कर्ता पुरुष गेल्यानं रॉजर यांच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर।